ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। फिरदोस नगरमध्ये आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाला वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची महावितरण कार्यालयासमोर द्वारसभा। धुळे शहरातील सुंदरच कॉलनीत महिलांच्या उत्साहात पार पडला हळदी कुंकवाचा कार्यक्रम। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात पत्रसृष्टी एकवटली। वागळेंवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकजुटीने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन सादर केलं। या आंदोलनाला समविचारी पक्ष संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थिती देत पाठिंबा दर्शविला। लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रसृष्टीला राज्यघटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे। जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार घटनेनेच पत्रकारांना दिला आहे, परंतु दहशत माजून हल्ला करून पत्रकारांच्या अधिकारांवर घाला घालण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे शासनाने अशा हल्लेखोर आणि दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रकारांसमवेत चर्चा करताना केली। पुण्यात रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला झाला। त्या निषेधार्थ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात संपूर्ण पत्रसृष्टी एकवटली होती। पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। पत्रकारांच्या या मागणीला समविचारी पक्ष संघटनांनी पाठबळ दिलं। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचं स्वातंत्र्य लोकशाहीच्या चौथ्या खांबाला देण्यात आलंय। पत्रकार हे पारदर्शक पद्धतीने जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचं काम करतात, परंतु दहशत हल्ले करून पत्रकारांच्या अधिकारावर घाला घालण्याचं काम सध्या सुरू आहे। पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये। पत्रकारांवरील हल्ल्यांप्रकरणी शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी महेश घुगे यांनी केली। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पुण्याच्या डेक्कन येथील खंडूजी बाबा चौकात शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली। त्यांच्या अंगावर शाई फेक करण्याचा प्रयत्न झाला। निर्भय बनो या कार्यक्रमस्थळी दगडफेक देखील करण्यात आली। लाठी हल्ला, शाई फेक, अंडी फेक करण्यात आली। निखिल वागळे यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी जीवघेणा हल्ला केला। त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे। गुंडशाहीने व्यक्ती मारता येतो, मात्र विचार मारता येत नाही, म्हणून कायदा हातात घेणाऱ्यांना तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता किंवा समर्थक असो, त्याला कडक शासन झालेच पाहिजे। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करतो। निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, नूर खान पठाण, कोषाध्यक्ष तुषार बाफना, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी सदस्य प्रकाश शिरसाट, सदस्य मोहन मोरे, रवींद्र नगराळे, दैनिक गरुड सम्राटचे संपादक पुरुषोत्तम गरुड, जी24 तासचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत परदेशी, एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय दीक्षित, सिद्धार्थ पारेराव, व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार, सुभाष वाघ, दिव्य मराठीचे प्रतिनिधी वीरेंद्र मोरे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सुनील बैसाने, जय महाराष्ट्रचे तुषार परदेशी, आवाज टीव्हीचे अजय गर्दे, आधुनिक केसरीचे आकाश सोनोने, दे दणकाचे दिनेश निकुम, आपलं नवराज्याचे चंदू पाटील, सकाळचे गोरख गर्दे, श्रमराज्याचे संजय पाटील, सिटी चॅनलचे आवेश खान, स्वतंत्र भारतचे पंकज पाटील, A1 न्यूजचे दीपक शिंदे, दिलीप मोहिते, राम निकुम, खानदेश मैदानचे मनोहर सोलंकी, योगेश पाटील, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर आदी उपस्थित होते। पत्रकार संघाच्या या मागणीला समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठबळ दिलं। यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील, शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन, किरण जोंधळे, ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी, ॲडव्होकेट राहुल वाघ, काँग्रेसचे डॉक्टर अनिल भामरे, ॲडव्होकेट संतोष जाधव, योगेश जगताप, राष्ट्रवादीचे रणजित राजे भोसले, आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे, राजेंद्र डोमाळे, सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, मनोज जाधव, महादू गवळी, कुणाल कानकाटे, ललित माळी, दीपक देवरे आदी उपस्थित होते। पत्रकार या नात्याने जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी अभिव्यक्त स्वातंत्र्याचा जो अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, त्या अधिकारावर घाला घालण्याचं आपल्या लेखनावर, आपल्या लिखाणावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या विचारांवर बंधनं घालण्यासाठी म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रकार सध्या वेगवेगळ्या माध्यमातून होतो आहे। राजकारण हा भाग वेगळा आहे, धर्मकारण हा भाग वेगळा आहे,
तुमचे जे काही उद्योग असतील ते उद्योग हा भाग वेगळा आहे. पत्रकारितेशी कोणाचाही कसलाही संबंध नाही. परंतु पत्रकार ज्या वेळेला वस्तुस्थिती समोर ठेवतो आहे, अशा पत्रकाराला जर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर पत्रकार ही एक अशी शक्ती आहे की ती शक्ती सत्ताधाऱ्याला कितीही मगरूर असला, कितीही अविव्यक्त असला, कितीही सम्राट असला तरी खाली खेचू शकते. हे अशा आतापर्यंतची अनेक उदाहरणं आहेत. गेल्या काही दिवसापासून पत्रकारांवर प्राणघातक हल्ले व्हायला लागलेले आहेत आणि हे अतिशय निषेधार्थ आहे. धुळे जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारिता अतिशय समृद्ध आहे. ती गप्प बसणारी नाही. अन्यायावर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात लढणारी आहे, एकत्र येणारी आहे, संघटित होणारी आहे आणि संघटितरित्या अशा प्रकारचा आवाज शासन दरबारी मांडण्यासाठी आज सर्व पत्रकार एकत्र झालेले आहेत. शासनाला आमची विनंती आहे की पत्रकारांचा कुठल्याही प्रकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. तसा जर प्रयत्न कोणी केला तर संबंधितांवर शांतता आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या संदर्भातल्या कायद्याचा उपयोग करून शासनाने त्यांना कडक शासन करावं आणि जेणेकरून यापुढे कोणी असा प्रकार करणार नाही, धाडस करणार नाही, अशा प्रकारची तजवीज करावी अशी आमची धुळे जिल्ह्यातील तमाम पत्रकारांची मागणी आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 13 फिरदोस नगर सर्वे नंबर 379/2 प्लॉट 66 या खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे या 25 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. धुळे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या अनेक मूलभूत सुविधांच्या कामांसाठी आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी नागरिकांच्या विकासासाठी आजपर्यंत आणला आहे. शहरातील सुशोभीकरण असो, पाण्याची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, गटारींची समस्या असो आणि कब्रस्तानची असो, तसेच अनेक वेगवेगळ्या विकास कामांसाठी आजपर्यंत आमदार फारुख शाह यांनी निधी आणलेला असून शहराच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करण्याचे प्रयत्न आमदार फारुख शाह यांच्याकडून करण्यात येत आहेत. शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर बिनधास्तपणे अतिक्रमण केलं जात आहे. पालिकेची तोकडी यंत्रणा अशा प्रकारच्या अतिक्रमणांना पायबंद घालण्यात सपशेल अयशस्वी ठरत आहे. भविष्यात मुलांना खेळण्यासाठी खुल्या जागाच शिल्लक राहणार नाहीत हा धोका ओळखून आमदार फारुख शाह यांनी शहरातील 40 खुल्या जागांना वॉल कंपाऊंड करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटींचा निधी मागितला आहे. फिरदोस नगर येथील सर्वे नंबर 379/2 प्लॉट क्रमांक 66 या खुल्या जागेत त्यांच्या अलहाज अकलाज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास अलहाज अफान अन्सारी, सलीम शाह, मौलवी शकील, ज्येष्ठ नेते साबिर शेख, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक मुख्तार अन्सारी, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, छोटू मच्छीवाले, प्यारेलाल पिंजारी, इब्राहिम पठाण, युसुफ पापासर, अरशद पठाण, रशीद अन्सारी, इकबाल शाह, रेहान शाह, निजाम सय्यद, आसिफ शाह, सुफी हाजी, अरुण खाटिक, डॉक्टर बापूराव पवार, हलीम शमशुद्दीन, सलमान खान, नूरा पठाण, हाशिम अन्सारी, फैसल अन्सारी, सौद आलम आदी उपस्थित होते. कुराणातील आयतचं पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इस्माईल सर यांनी केलं तर आभार जाहिद हुसेन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाहत अन्सारी मॅडम, सुफियाबी, इलियास सर, अमित अहमद, लतीफ देशमुख, जफर अन्सारी, अशफाक खाटिक, आलिया गोहर मॅडम यांनी प्रयत्न केले. ना हम सफर न किसी हम नशी से निकलेगा, न हम सफर न किसी हम नशी से निकलेगा, हमारे पैर का काटा हमें से निकलेगा. क्रमांक 13 येथे एक मोकळ्या जागेच्या वॉल कंपाऊंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी माझ्याकडे आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तारभाई बिल्डर, तसंच युसुफभाई मुल्ला, हाजी साबिर शेख, उमर अन्सारी आणि ह्या संस्थेचे जे चेअरमन आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय एकलाख भैया, तसेच जाहिद हाजी साहेब, ह्या अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे.
आज या प्रसंगी माझ्या समवेत माझे बंधू हाजी सलीम सेठ, तसेच महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, मौलवी शकील अहमद साहेब आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही कंपन्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मागील सर्व फरकांसह 30% वेतनवाढ करून देण्यात यावी यासह अन्य 17 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024च्या वतीनं करण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनाअंतर्गत शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली. आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटनेतर्फे एकूण 6 टप्प्यात आंदोलन करण्यात येणार असून द्वार सभेने या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात संघटनेने प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकातून विविध प्रकारच्या एकूण 17 मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यात मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करा, विविध प्रकारच्या कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्या, समान कामाला समान वेतन द्या, कोर्ट केसेसमधील आणि ITI नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीनं कामावर घ्या, कर्तव्य बजावित असताना कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना जी 4 लाख रुपयांची मदत केली जाते त्यात वाढ करून ही रक्कम 15 लाख रुपये करा, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. प्रसिद्धी पत्रकावर संघटनेचे नचिकेत मोरे, निलेश खरात, वामन बुटले, भाई चैनदास भालाधरे, DG तायडे, शंकर गडाख, सुरेश भगत, विक्की कावळे, सतीश तायडे, दीपक ओतारी, संजय पडोळे, वामन मराठे, निताई घोष, रमेश गणोरकर, राहुल नागदेवे, प्रफुल्ल सागोरे, गणेश सपकाळे, कैलास नेमाडे, राजेश पखिड्डे, अरुण दामोदर, बंडू हजारे, मंगेश चौधरी, संदीप बांदेकर, सचिन मेंगळे, अजित नारवानकर, रोशन गोस्वामी या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. कामगार एकजुटीचा विजय असो. हम सब एक हमारी युनियन, हमारी ताकद, हमारी ताकद, हमारी युनियन. 5 तारखेपासून बेमुदत काम बंद करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व कामगार आता पेटून उठलेला आहे. आता जोपर्यंत आम्हाला 60 वर्ष जॉब सिक्युरिटी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही. आणि प्रशासनाला यावेळेस भाग देण्यास आम्ही सर्व कामगार भाग पाडू, अन्यथा वीज निर्मिती केंद्रातील पॉवरच्या स्टेशन ते बंदच्या बंद पडतील. आज कामगार पेटून उठला आहे. कामगार पूर्ण आम्हाला जॉब सिक्युरिटी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील साक्री रोडवरील अग्रसेन शाळेजवळ असलेल्या सुंदरस कॉलनीत दत्त मंदिरा शेजारी नुकताच हळदी कुंकवाचा कार्यक्रम कॉलनीतील महिलांच्या वतीनं घेण्यात आला. हल्लीच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगात आणि विशेष म्हणजे मोबाईलमध्ये प्रत्येक जण हरविलेल्या वातावरणात असताना कुणाला कुणासाठी वेळ देता येणं शक्य होत नाही. जो तो आपल्या दुनियेत व्यस्त आहे. शेजारी राहून लोक प्रत्यक्ष न बोलता मोबाईलवरच संवाद साधताना आपल्याला दिसतात. अशा परिस्थितीत आपले पण हरवीत चालल्याचं चित्र दिसत आहे. या परिस्थितीतून काही वेळ का होईना थोडं बाहेर पडलं पाहिजे. आपल्या माणसांशी बोललं पाहिजे. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. नाती आणि संबंध जपण्यासाठी भेटीगाठी झाल्या पाहिजेत. या उदात्त भावनेतून आपल्या आजूबाजूला समाजात अनेक कार्यक्रम होताना आपण पाहत असतो. अगदी हीच धावपळ धकाधकीची परिस्थिती समाजातील महिला वर्गाला देखील लागू होते. महिलांनी देखील एकत्र जमलं पाहिजे. एकमेकांशी संवाद साधून सुखदुःख जाणून घेतली पाहिजेत. एकमेकांच्या कामी आलं पाहिजे. या भावनेतून महिलांचे देखील अनेक कार्यक्रम साजरे होत असतात. त्यात सर्वांनाच व्यक्त होता येत नाही, पण तिथे हजेरी मात्र लागत असते. सर्वांनाच व्यक्त होता यावं, कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेता यावा, महिलांनी एकत्र येऊन आपलं मन मोकळं करावं, सामूहिक नाचगाणी करावीत, असा महिलांचा हक्काचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू होय. हल्लीच्या सुपरफास्ट युगातही आज हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं महत्त्व समाजात टिकून आहे. या कार्यक्रमात महिलांना हक्काचा विचारमंच मिळतो. आपल्या कलागुणांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते. आपल्या कलागुणांना अभिव्यक्त करण्याची संधी मिळते. सर्वांच्या भेटीगाठी होतात. म्हणून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा हा महिलांचा आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम धुळे शहरातील साक्री रोडवरील अग्रसेन शाळेजवळ दत्त मंदिरा शेजारी मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला आलेल्या महिला अगदी छान आकर्षक रंगीबेरंगी आणि चमचमीत साड्या परिधान करून
नटून थटून सहभागी झाल्या होत्या। काही महिलांसोबत त्यांची लहान बालके देखील आली होती। सर्वांनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। त्याचबरोबर म्युझिक, मस्ती, नाचगाणी सादर करीत फुलटू कार्यक्रम आनंदाने एन्जॉय केला। सुंदरच कॉलनीत झालेल्या या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन रुपाली अजबे बर्डे, उमा बागुल, स्वाती अजबे, स्वाती सुर्वे, अलका सोनवणे, मानसी भांबरे, भांबरे मावशी, कविता अजबे, हर्षदा अजबे, विद्या अजबे, नमिता, सरिता थोरात, छाया पगारे, ज्योती परदेशी, वर्षा पिवाल यांनी केलं होतं। या सुरेख आयोजनाबद्दल आयोजक महिलांचं सर्वच उपस्थित महिलांनी खूप कौतुक केलं। सुंदरच कॉलनीतर्फे आम्ही 16 महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला। हा कार्यक्रम आम्ही खूप आनंदात साजरा केला आणि आमच्या कॉलनीतली कुमारी दिविजा हिच्या आम्ही बोरनानसुद्धा केले। तिनेही या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि आम्ही 50 बायकांना हळदी कुंकू दिलं, वाण दिलं, बायकांनीही नाश्ता केला बरोबर आणि घरी गेल्या आणि या आज आमच्या सुंदरच कॉलनीत एकूण 15 बायांनी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता। याच्यात श्रीमती स्वाती अजबे यांनी सहयोग क्रिया म्हणजे श्री माताजींची पूजा ठेवली होती। त्याच्यामध्ये भाऊसार मॅडम यांनी आम्हाला सहयोगाची क्रिया कशी करावी हे प्रत्यक्षात करून दाखवली आणि त्याच्याने आम्हाला खूप मनशांती लाभली आणि 15 बायांना त्यानंतर आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला। तसेच छोटेखानी नाश्ता पण ठेवण्यात आला। याच्यात आम्ही छोट्या डिश, बडीशोपची पुडी वगैरे किंवा आपलं हळदी कुंकू असं वाटप करण्यात आलं आणि हा उत्साह एकदम अगणित होता आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे। आम्ही सगळ्या आज म्हणजे आपला ग्रुपने मिळून केला असं सर्व महिलांनी एकूण 15 महिलांनी आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून आम्ही हा कार्यक्रम आनंदाने पार पाडला। काही थांबा ती बोलते नाही तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।